आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तावडे। सर, उद्यापासून विशेष अधिवेशन आहे 2 दिवसाचं। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन आहे। नाही, अधिवेशन घ्यावं सरकारने, त्याला आमचा विरोध नाही आहे। पण राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ज्या दिवशी न्यायमूर्ती सुक्रे समितीने राज्य सरकारला सादर केला, तो स्वीकारताना मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला जे एक आश्वस्त केलं की त्यांनी सरळ सांगितलं की हा अहवाल आम्ही आज या ठिकाणी स्वीकारतो आहे, परंतु मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बिलकुल धक्का लागणार नाही। मराठा समाजाला त्या व्यतिरिक्त आरक्षण आम्ही देऊ, त्या शब्दावरती राज्य सरकारने कायम राहावं आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता 2 दिवसापासून जी चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे 10% किंवा 13% आरक्षण जर त्यांना दिलं तर त्याला आमचा कदापि विरोध राहणार नाही। अशा प्रकारचा यापूर्वीसुद्धा 2दा प्रयत्न झाला, तेव्हाही ओबीसी समाजाने किंवा ओबीसी नेत्याने विरोध केला नाही आणि यापुढे सुद्धा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला किंवा SC ST ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत असेल तर त्याचा आम्ही स्वागतच करू। सरकारनं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं त्या दिवशी, परंतु या अधिवेशनात समजा असा काही निर्णय घेण्यात आला की ज्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल, तेव्हा तुमची काय भूमिका असेल? नाही, तेव्हा आम्ही वारंवार आमची भूमिका सांगितली आहे की जर सरकार ज्या क्षणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न करेल किंवा ओबीसीमधून सरसकट मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण देण्याचा प्रयत्न करेल, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेईल, त्या दिवशी या राज्यातील ओबीसी आजही जागृत आहे आणि जागृत होऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता रस्त्यावरती येऊन सरकारला ते करू देणार नाही याची आपल्याला ग्वाही देतो। जो अहवाल सबमिट केला सरकारकडे दिलेला सादर केलेला आहे, त्यावरून काय वाटतं तुम्हाला किती टक्के आरक्षण समाजाला सध्याच्या स्थितीत मिळू शकते? कारण की तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगावर काम केलेलं आहे यापूर्वी। नाही, अजून अहवाल सरकारला सादर झाला, त्याच्या प्रती आम्हाला मिळालेल्या नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये काय आहे, काय शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेली आहे याची आम्हाला कल्पना नसल्यामुळे आम्ही त्याच्यावरती वक्तव्य करू शकत नाही। जो कायदा करेल सर तो, कारण की गेल्या वेळेस सुप्रीम कोर्टाने नाकारलं त्रुटी होत्या, सुप्रीम कोर्टात टिकेल असं वाटतं हे आरक्षण? नाही, हे बघा का आता न्यायमूर्ती सुक्रे साहेबांच्या समितीने कसं काम केलं हे अहवाल वाचल्यावरच कळेल की माननीय सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस साहेबांच्या सरकारने दिलेलं आरक्षण नाकारताना ज्या त्रुटी ऑब्झर्व केल्या होत्या, ज्या डेफिशियन्सीज ऑब्झर्व केल्या होत्या, त्या कितपत दूर झाल्या याच्यावरती या अहवालाचं यशस्वीता अवलंबून राहणार आहे। सगळ्या पक्षांनी आपापल्या आमदारांना सूचना केलेल्या, आदेश दिलेला आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूने तुमचा आवाज उठवा किंवा मागणी करा। अशा स्थितीत तुम्ही काय मागणी करणार आहेत ओबीसींसाठी या सगळ्या याच्यात? आमची एकच मागणी आहे सातत्याने, कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। या 2 गोष्टी सोडून सरकार जो काही निर्णय घेईल त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, पण आम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। मी आधी सांगितलं की अधिवेशन सुरू होत आहे त्यात मराठा आरक्षणाची मागणी आमदार करणारच आहेत, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी ही मागणी आमदारांनी करायला पाहिजे, ही बाजूही लावून धरायला पाहिजे असं वाटतं? नक्कीच सर्वच ओबीसी आमदार जेवढे काही आहेत त्या सर्वांनी एक संघपणे, जसे भुजबळ साहेब मागणी करतायत, वडेट्टीवार साहेब मागणी करतायत, इतर आमदार मागणी करतात आहेत, त्यांच्यासोबत राहून आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका अशा प्रकारची आग्रहाची भूमिका सर्व आमदार मंडळींनी उद्या आणि परवाच्या अधिवेशनामध्ये घ्यायला पाहिजे। जरांगे पाटील यांनी पुन्हा अल्टिमेटम दिलेलं आहे, एकीकडे त्यांची प्रकृती ढासळते आहे, दुसरीकडे त्यांनी उद्यापर्यंत निर्णय घ्या नाहीतर तीव्र आंदोलन करू, सरकारला रोषाला सामोरं जावं लागेल। नाही, आता कसं आहे की आता 5 महिन्यापासून आपण वारंवार आतापर्यंत त्यांनी असे अल्टिमेटम एवढ्यांदा दिलेलं आहे की आता त्या नवीन अल्टिमेटमबद्दल कुठंतरी जी एक ही असते ती कुठंतरी कमी होत चाललेली आहे, असं धार कमी होत चाललेली आहे असं मला दिसतं आहे। कारण वारंवार तुम्ही अल्टिमेटम देता आणि मग अल्टिमेटम ज्या दिवशी संपतो त्या दिवशी काहीतरी वेगळी भूमिका घेऊन काही दिवस पुन्हा थांबता, पुन्हा उपोषण करता, तर एक सातत्य ज्याला म्हणतो आपण ते सातत्य आम्हाला दिसून येत नाही।
सर, या अधिवेशनावर तुमचं संपूर्ण वॉच असणार आहे ओबीसी नेत्यांचं, काय होतंय काय नाही? नक्कीच आम्ही तर 2 दिवस वॉच ठेवूनच राहणार आहोत. मी म्हटलं की अजूनपर्यंत मंत्रिमंडळाची मिटिंग झालेली नाही. मंत्रिमंडळ काय निर्णय घेते आणि नंतर अधिवेशनामध्ये काय चर्चा होतो आणि काय निर्णय होतो याच्याकडे आम्ही सुद्धा लक्ष ठेवून आहोत. आणि जर आमच्या विरोधामध्ये सरकारने काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं करू. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.